संघाचं अपत्य आज केंद्रामध्ये सरकार चालवतंय. संघाचा जन्म एका अर्थाने काँग्रेसच्या पोटातून झालाय. याच्यामध्ये संघाने एक वेगळी भूमिका मांडायला सुरुवात केली आणि ती मला जास्त महत्वाची वाटते. ती अशी की भारताच्या भूमीमध्ये राहणारे सगळेजण मुळात हिंदूच आहेत. 100 वर्षांचा प्रवासाचा जर आपण विचार केला तर संघाचा प्रवास हा बऱ्यापैकी यशस्वी झालेला आता आपल्याला दिसतोय आणि त्याचं मुख्य श्रेय अर्थातच भारतीय जनता पक्षाला मिळालेली केंद्रातली सत्ता हे आहेच. जर समजा संघ स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये उतरला असता 40 ते 47 या काळामध्ये, तर गांधीजींच्या हत्येनंतर जे काही झालं ते पण त्या प्रमाणात झालं नसतं. नथुराम गोडसे आणि त्याच्या मित्रांनी सावरकरांना एक पत्र लिहिलंय आणि त्या पत्रामध्ये नथुराम असं म्हणतो की संघ स्थापन झाला आहे खरं आहे, पण हे संघाचं सध्या जे काय लोकांची सेवा करण्याचं वगैरे जे काय चालू आहे हे तर मला अगदी डाव्या लोकांच्या सारखंच वाटतं. याचा हिंदुत्वाला काय उपयोग आहे. संघावरती सतत लोकांचा आरोप काय होतो की हे एकच चालकानुवर्तित्व आहे, हे हुकुमशाही संघटना आहे, हे फॅसिस्ट संघटना आहे, असं सगळं आहे ना. पण भारतातली लोकशाही टिकण्यासाठी सर्वात जास्त कोण लढलं तर संघाचे संस्थक लढले. प्रत्यक्षात मध्ये ताकद ज्या पद्धतीने वाढायला हवी असं संघाला वाटतं त्या पद्धतीने वाढलेली नाहीये. आता मग संघ बलवान का वाटतो इतका, याचं मुख्य कारण म्हणजे संघाचे प्रतिस्पर्धी कोणीच टिकले नाहीयेत. How do you imagine luxury? Well, for me, it all begins with a shape. A breathtaking shape. No, not the cliches, please. Imagine that car. That watch. Or that vacation. Then why don't you have a shape for your address too? Well, now you can have one. Amanora Gateway Towers 2 at Pune. The breathtaking shape of luxury. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्हाला माहिती आहे की या आठवड्यात आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या विषयावरती चर्चा करतोय, कारण या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांचा भारतीय समाजमनावरचा, राजकारणावरचा सांस्कृतिक प्रभाव काय आहे, त्यांच्यावरच्या आक्षेपांचं काय, त्यांच्या स्ट्रेंथ्स काय आणि भविष्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कसा असेल, त्याचा भारतीय समाजमनावर काय प्रभाव असेल, त्या सगळ्याचा धांडोळा आपण घेतोय. त्यातलीच आजची महत्वाची मुलाखत. माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ पत्रकार, संघाचे अभ्यासक आणि ज्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरचं चरित्र लिहिलं होतं ते सारंग दर्शने सर. तर स्वागत आहे थिंक बँक वरती. आणि पहिला प्रश्न हाच आहे, 2025 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संस्थेचं नक्की महत्व काय? एक तर 1925 ते 2025 असा 100 वर्षांचा प्रवास केलेली भारतातली ही एकमेव संघटना आहे. म्हणजे राजकीय पक्ष नव्हे पण संघटना आहे. आणि इतर जर तू संघटनांचं जर बघितलंस तर इतर कोणत्याही संघटना इतक्या दीर्घायुषी झालेल्या नाहीत. संघ केवळ दीर्घायुषी झाला एवढं नाही, तर संघ आज सुद्धा वाढतोय आणि केवळ संख्येने वाढतोय असं नाही, तर त्यांच्या कामाचं स्वरूप वाढतंय, त्यांच्या कामाचे प्रकार वाढत आहेत, ते नवनवीन क्षेत्रामध्ये जात आहेत. आणि संघाची एक आघाडी म्हणून भारतीय जनता पक्षाकडे जर आपण बघितलं तर संघाचं अपत्य आज केंद्रामध्ये सरकार चालवतंय. म्हणजे हे एक मोठं यश आहे. त्याच्यामुळे 100 वर्षांचा प्रवासाचा जर आपण विचार केला तर संघाचा प्रवास हा बऱ्यापैकी यशस्वी झालेला आता आपल्याला दिसतोय आणि त्याचं मुख्य श्रेय अर्थातच भारतीय जनता पक्षाला मिळालेली केंद्रातली सत्ता हे आहेच. त्याचबरोबर संघाने या सगळ्या काळामध्ये ज्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये संघटना उभ्या केल्या त्याही संघटना खूप शक्तिशाली आहेत. म्हणजे उदाहरणार्थ भारतीय मजदूर संघ हा देशातला नव्हे तर जगातला सगळ्यात मोठा कामगार चळवळीचा असा संघटना आहे. किंवा विश्व हिंदू परिषद ही खूप मोठी आहे. खुद्द संघाचा जो विस्तार आहे तो केवळ भारतापुरता मर्यादित राहिलेला नाहीये. तो भारताच्या बाहेर आशिया खंडात जसा गेलाय तसा अगदी अमेरिकेमध्ये, आफ्रिका खंडात, युरोपमध्येही गेलाय. आणि पुष्कळदा लोकांना माहीत नसतं की संघाचे पूर्णवेळ प्रचारक हे आता युरोपमध्ये पण आहेत आणि अमेरिकेमध्ये पण आहेत. काही वेळेला तिथल्या कायदेशीर रचनेमुळे त्याला संघाला तिथे वेगळं नाव घ्यावं लागतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं नाव नसतं, वेगळं असतं नाव तिथे. भारत सेवक संघ असेल किंवा हिंदू संघ असेल, पण तिथे संघाचं काम चालतं. म्हणजे मला असं वाटतं की आज जगामध्ये जवळपास 50हून जास्त देशांमध्ये संघ आहे
हम्म, आणि तो वेगवेगळ्या प्रकारचं तिथे काम करतो. हम्म, मग त्यांच्या भाषेमध्ये शनिवार रविवारचं मिलन असेल किंवा काही वेळेला ऑनलाईन त्यांच्या शाखा असतील तिथल्या, किंवा तिथल्या संकटांवरती होणारं काही काम असेल, तिथले सण साजरे करणं असेल, तिथल्या मुलांना भारतीय संस्कृतीची माहिती करून देणं, भाषा माहिती करून देणं, असं असं वेगवेगळ्या स्वरूपाचं काम आहे. आणि विशेषतः संघाने भारतामध्ये काम करताना जसजसा प्रवासाचा एक एक टप्पा ओलांडला, तसतसं नवीन नवीन एक एक क्षेत्र काबीज केलं किंवा त्याच्यात प्रवेश केला. हम्म, म्हणजे शिक्षणाचं क्षेत्र असू दे, आदिवासींचं असू देत, दलितांचं असू देत, किंवा इतर कामगार संघटना, शिक्षण क्षेत्र असेल, आर्थिक आघाडी असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये जीवनाच्या ज्या ज्या क्षेत्रांमध्ये जाणं शक्य आहे त्या त्या क्षेत्रांमध्ये संघ गेला हम्म, आणि पाय जमवून उभा राहिला. हम्म, त्यामुळे एका अर्थाने संघाचा आजपर्यंतचा जो झालेला जो सगळा विस्तार आहे, तो विस्तार 1925 साली संघ स्थापन करताना होता की नाही, हा प्रश्न आपण जरी बाजूला ठेवला, तरी जे पुढचे सगळे संघाचे जे नेते आहेत, सरसंघचालक जे आहेत, त्यांनी आपापल्या संकल्पनेमधून किंवा जुन्या विचारांचा धागा पकडून हा संघाला एक नवीन नवीन रूप दिलं. हम्म, त्यामुळे संघाला मिळणारं हे जे वेगळं नवीन रूप आहे, म्हणजे गुरुजींच्या काळात वेगळं रूप मिळालं, देवरसांच्या काळात वेगळं मिळालं, भागवतांच्या काळात वेगळं मिळालं. याच्यामुळे संघामधलं चैतन्य टिकलं हम्म, आणि ते वाढलं. आणि त्यामुळे तू आज बघितलं तर संघ आपल्याला त्यामुळे शिळा वाटत नाही. हम्म, आणि अनेक संघटनांना किंवा संस्थांना जो प्रश्न पडतो की त्यांच्याकडे तरुण येत नाहीत, उलट संघामध्ये तरुण येतात आणि अजूनही तरुण येतात. विशेषतः हम्म, लहानपणीच संघामध्ये यायला सुरुवात होते आणि एकदा तो आला की कदाचित जन्मभर तिथे तो संघामध्ये राहतो. हम्म, दुसरी एक गोष्ट म्हणजे संघामध्ये कोणत्याही वयाचा किंवा कोणत्याही एक आवडीनिवडी असलेला किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये ज्याचं काम आहे असं असलेला माणूस आला, कार्यकर्ता आला, तर त्याला त्याच्या आवडीचं काम करता येईल अशी आता व्यवस्था आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ एखादा डॉक्टर आला, तर संघाचं वैद्यकीय क्षेत्रात खूप काम चालू आहे. एखादा शिक्षण तज्ञ आला तर ते चालू आहे. वैज्ञानिक आहेत त्यांच्याकडे अनेक. असं एका अर्थाने समाजाच्या प्रत्येक क्षेत्राला संघाने आता स्पर्श केलाय. पण या सगळ्यामध्ये संघाचा मुख्य उद्देश किंवा मुख्य विचार काय, की ज्याच्यावरती 100 वर्षात 10 पैकी 8 मार्क, 10 पैकी 7 मार्क अशी त्याची म्हणजे मार्कशीट काढता येईल? खरं सांगू का, ते 2 शब्दात सांगता येईल. ते म्हणजे हिंदूंचा हिंदुस्थान. बर. हा म्हणजे हे हेडगेवारांपासून आजपर्यंत सर्वांनी उच्चारलेलं सूत्र आहे. त्याच्यात हम्म, तसं म्हटलं तर नवीन काय नाही. आपण 1925चा जर विचार केला तर लोकमान्य 1920 साली गेले आणि 1920ला लोकमान्य गेल्यानंतर भारताचं राजकारण फार वेगवेगळ्या प्रकारे बदललंय. म्हणजे मोहम्मद अली जिनांनी टिळक गेल्यानंतर त्यांच्या पाकिस्तानच्या मागणीचा एक वेगळं रूप धारण केलं पुढे. हम्म, त्यानंतर 5 वर्षांनी डॉक्टर हेडगेवारांनी संघाची स्थापना केली. त्याच्या आधी हिंदू मुस्लिम संघर्ष भारतामध्ये होत होते. हम्म, इतकंच नाही तर नागपुरामध्ये पण होत होते. बर. हा त्याला एक थोडासा तात्कालिक असा प्रकारचा संदर्भ आहे असं आपण धरूया. हम्म, पण मला असं वाटतं हेडगेवारांच्या एक गोष्ट लक्षात आली की आपण ते काँग्रेसचे नेते होते हम्म, आणि चांगले ऍक्टिव्ह नेते होते. पण त्यांच्या लक्षात आलं की काँग्रेसमध्ये राहून आपल्याला हिंदू हिताचं काम जे आहे ते कितपत करता येईल अशी शंका त्यांच्या मनात यायला लागली. आणि मला असं वाटतं की पहिलं महायुद्ध संपल्यानंतर भारतीय स्वातंत्र्याची एक अंधुकशी अशी क्षितिज दिसायला लागलं होतं. हम्म, आणि त्यामुळे स्वतंत्र भारत जेव्हा होईल त्यावेळेला इथल्या नागरिकांची एक संघटना बलशाली असेल का, म्हणजे हिंदू नागरिकांची असेल हम्म, असा विचार त्यांच्या मनामध्ये चालू असणार. आणि त्याच्यामुळे त्यांनी सुरुवातीला काँग्रेसपासून फारकत घेतली असं नाही, पण संघ स्थापन केला. आणि आपण बघितलं तर गांधी युवकांनी ज्या पद्धतीने प्रवास केला पुढे गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, त्याच्यात संघाचं आणि काँग्रेसचं जमणं शक्य नव्हतं. त्यामुळे संघाचा एक वेगळा प्रवास सुरू झाला. त्यावेळेला हिंदूंसाठी संघ म्हणजे हिंदूंचं संघटन याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा एक संदर्भ कोणता येतो तर तो मुस्लिम केंद्राचा येतो. म्हणजे मुस्लिम केंद्री असणं. म्हणजे हिंदूंचं संघटन कशासाठी,
तर मुस्लिमांचं जे आक्रमण आहे किंवा काही प्रमाणात ख्रिश्चनांचं जे आक्रमण आहे ते रोखण्यासाठी किंवा हिंदुस्थानामध्ये म्हणजे भारतामध्ये मुस्लिमांचं वर्चस्व पुन्हा होऊ नये यासाठीचा हिंदूंचं संघटन असं एक ढोबळ मानाने म्हणता येईल. पण आपण आजचा जर संघाचा विचार केला तर संघ त्या मनोभूमिकेतून किंवा त्या भूमिकेतून पुष्कळ बाहेर आलाय आता किंवा पुढे त्याने बराच प्रवास केलाय. म्हणजे आज काही संघाचं सगळं कार्यक्रम किंवा संघाची सगळी जी काही भूमिका आहे ही की मुस्लिम केंद्री राहिलेली नाहीये. आता त्याचं एक कारण असं आहे की आत्ताचा जो भारत आहे, फाळणी झाल्यानंतरचा जो भारत आहे, तो एका अर्थाने बऱ्याच प्रमाणामध्ये हिंदूंचं प्राबल्य असणारा, हिंदूंचं वर्चस्व असणारा किंवा बऱ्याच प्रमाणात तो हिंदू आहे. फाळणी न होता जर अखंड हिंदुस्थान आपल्याला मिळाला असता, स्वतंत्र झाला असता, तर कदाचित तो भारत हा आजचा भारत आहे तसा नसता. त्याचं सगळं कॉम्पोजिशन, त्याच्या पॉप्युलेशनचं कॉम्पोजिशन वेगळं असतं, त्याचे प्रश्न वेगळे असते, तिथल्या संघर्षांना एक वेगळी धार आली असती. पण 1947 नंतरचा भारत हा बहुशः हा हिंदू बहुल भारत आहे. आणि संघ जरी बाजूला ठेवला आपण तरी आपण वेगवेगळ्या क्षेत्रांचा जर नीट बारकाईने बघितलं आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला हिंदू पण जे आहे ते वेगवेगळ्या संस्थांमध्ये दिसतं किंवा सरकारमध्ये पण हिंदू पण दिसतं. साधं तू जर बघितलं तर आपल्या देशातल्या सगळ्या महत्वाच्या संस्थांची जी घोषवाक्य आहेत ती सगळी संस्कृत आहेत आणि त्याच्याशी संघाचा काही संबंध नाही. म्हणजे तू LIC पासून अगदी नेव्ही पर्यंत किंवा सगळी बघितलीस तर ती संस्कृत आहेत, नावं संस्कृत आहेत. त्यामुळे ते हिंदूकरण जे आहे ते काही प्रमाणामध्ये होत होतं. संघाने ते त्याला एक असर्टिव्ह अशा प्रकारचा आवाज दिला आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आपण म्हणजे इस्लामचं जे तत्वज्ञान आहे किंवा मुस्लिम धर्माचा प्रचार करण्याची जी एक रीत आहे जगभरातली, म्हणजे आपण जर इराणकडे बघितलं तर इराण हा कालचा पर्शिया होता, म्हणजे तिथे पारशी मंडळींचं वर्चस्व आता नाहीये. किंवा आत्ताचा जर आपण भारत बघितला तर भारताच्या आसपासचा जो काही भूभाग आहे तो एकेकाळी अफगाणिस्तानमध्ये बौद्ध साम्राज्य होतं किंवा पाकिस्तानामध्ये कराचीमध्ये मराठी शाळा होत्या स्वातंत्र्याच्या पूर्वी. बांगलादेशमध्ये 1905च्या आधी म्हणजे बंगालची फाळणी होण्याच्या आधीचं सगळं जर चित्र बघितलं तर तिथे हिंदू, अजूनही तिथे हिंदू लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. तर इस्लामचा प्रचार करण्याची जी एक त्यांची धार्मिक दृष्टी आहे ती त्यांच्या पद्धतीने कदाचित योग्य असेल. तसा प्रचार होणं किंवा धर्मप्रसार होणं इस्लामचा भारतामध्ये हे योग्य आहे का असा प्रश्न संघामध्ये पडणं हे तार्किकदृष्ट्या काही चुकीचं मला वाटत नाही. आणि ते आपल्याला रोखायला पाहिजे अशी दृष्टी असणं सुद्धा काही चूक नाहीये. म्हणजे जसं ईशान्येमध्ये आपण स्वातंत्र्याच्या नंतरचा जर भाग बघितला किंवा स्वातंत्र्य आधीपासून म्हणजे स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जवळपास 100-125 वर्ष तिथे ख्रिस्ती धर्मप्रसारक गेले होते आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलं. त्यांनी चांगलं कामही केलं, शिक्षणाचं काम केलं, आरोग्याचं काम केलं, पण त्याच्यामधून तिथे धर्मांतरही मोठ्या प्रमाणामध्ये झाली. त्याच्यामुळे जर तू स्वातंत्र्यानंतरचा जर काळ बघितलास तर संघाने आणि संघाच्या सगळ्या संघटनांनी ईशान्य भारतामध्ये खूप काम केलंय. आणि आज म्हणजे मोदी हे स्वतः स्वयंसेवक असल्यामुळे गेल्या 10 वर्षामध्ये 11 वर्षामध्ये मोदी जितक्या वेळेला ईशान्य भारतात गेले तितक्या वेळेला सगळे पंतप्रधान आजवरचे एकत्रित पण गेले नव्हते. म्हणजे हा त्यांचा एक ईशान्येकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो टिपिकल संघातनं आलेला दृष्टिकोन आहे. आणि संघाचा हा दृष्टिकोन असा आहे की ईशान्य भारताचा जर पूर्ण ख्रिश्चनीकरण झालं तर तो आपल्यापासून उद्या तुटू शकतो. आणि तशा प्रकारची भीती वाटणं याला इतिहासामध्ये आधार काय तर भारताची झालेली फाळणी हा त्याचा आधार आहे. 1947 साली फाळणी का झाली असा प्रश्न जर आपण विचारला तर त्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे मुस्लिमांना भारतापासून वेगळा देश हवा होता आणि तो धर्माच्या आधारावर हवा होता. धर्माच्या आधारावर भारताची फाळणी होणं हे संघाच्या स्थापनेपासूनचा जो प्रवास 47 सालापर्यंत जो झाला तो एका अर्थाने योग्य होता असं दाखवणारी ती घटना आहे असं मला अनेकदा वाटतं. पण याच्यात 2 गोष्टी दिसतात. एक, हिंदूंचा हिंदुस्थान या मुद्द्यावर आत्ता संघ कितपत यशस्वी झालाय आफ्टर 100 इयर्स, प्रश्न एक. त्याचा उपप्रश्न असा की 1947 पर्यंत 2 धर्मांमध्ये असणारी
स्पर्धा, संघर्ष, त्यातून येणारी इन्सिक्युरिटी, ह्याच्यातून ही भूमिका असणं ठीक. पण ज्यावेळी बहुतांश मुस्लिम पाकिस्तान या देशात गेल्यानंतर हे ऑब्जेक्टिव्हच असं त्याला काय म्हणू की ऍब्सल्यूट झालं का, किंवा त्याची ताकद संपली? दुसरा प्रश्न म्हणजे त्याच्यात एकतर काय झालं की भारताची फाळणी झाली त्यावेळेला सगळे मुस्लिम गेले नाहीयेत पाकिस्तानात आणि बांगलादेशात. ते जावं अशी अपेक्षा नाही, कारण भारत हा सेक्युलर देश आहे, त्याच्यामुळे त्यांनी तिथं राहणं. बाबासाहेब आंबेडकरांनी अशी संकल्पना मांडली होती की ट्रान्सफर ऑफ पॉप्युलेशनचा त्यांनी एक सिद्धांत मांडला होता की जर फाळणी होणारच आहे तर भूभाग थोडा कमी जास्त गेला तरी चालेल, पण पूर्ण ट्रान्सफर ऑफ पॉप्युलेशन शांततेत होऊ दे, अशा प्रकारचं बाबासाहेबांनी मांडलं होतं. ते आपल्याला वाचलं, लिहिलेलं आहे त्यांनी ते. तसं झालं नाही. त्यामुळे पाकिस्तान हा मुस्लिम बहुल मुस्लिम देश, नंतर तुकडा पडला 71 साली आपल्याला माहिती आहे. आणि भारत हा मात्र सेक्युलर देश, सर्व धर्मांना समान, आपली घटना तेच सांगते. अशा घटनेच्या चौकटीमध्ये आता यापुढे हिंदूंना पुन्हा एकदा एक शबलता येण्याची शक्यता आहे का, अशी शंका कदाचित संघाच्या मनामध्ये असू शकेल. आणि त्याच्यामधला एक मला दृष्टिकोन असा वाटतो की आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जो देश चालवायचा आहे त्याच्यामध्ये हिंदूंचं वर्चस्व किंवा हिंदूंचा आवाज हा मोठा राहील आणि काही प्रमाणामध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चनांचं तिथे तितकं प्राबल्य नसावं अशी दृष्टी संघामध्ये असण्याची म्हणजे असू शकते. मुस्लिमांना दुय्यम नागरिकत्व द्यावं अशा प्रकारचा सुद्धा काही जणांनी त्यावेळेला विचार मांडला होता. तो अर्थातच चुकीचा आहे. आपण सगळे नागरिक समान आहेत. याच्यामध्ये संघाने एक वेगळी भूमिका मांडायला सुरुवात केली आणि ती मला जास्त महत्वाची वाटते. ती अशी की भारताच्या भूमीमध्ये राहणारे सगळेजण मुळात हिंदूच आहेत. आणि हा मला असं वाटतं अतिशय पेचदार आणि एक चांगला युक्तिवाद आहे की भारतातले जे कोणी ख्रिश्चन आहेत किंवा मुस्लिम आहेत त्यांचे बापजादे कोण होते, त्यांचे पूर्वज कोण होते, ते हिंदूच होते. आणि समजा ते नसले, 4 पिढ्या 5 पिढ्या समजा जरी नसले तरी एकूण हा जो सगळा पर्यावरण आहे सगळं, ते कोणतंही पर्यावरण तर ते हिंदू पर्यावरण आहे. गंगेच्या काठी आपण राहतो, आपले सगळे देव असे आहेत, आपली संस्कृती अशी आहे, आपले सण निसर्गावर अवलंबून आहेत, निसर्ग पूजा आहे. तर एकूण तुम्ही सगळेजण या भारताचा जो सगळा वारसा चालू आहे अनेक हजार वर्षांचा, काही हजार वर्षांचा, त्या वारशाचे तुम्ही भाग आहात. म्हणून तुम्ही समजा पूजा वेगळ्या देवाची करत असलात तरी तुम्ही रूढ अर्थाने किंवा व्यापक अर्थाने तुम्ही हिंदू आहात. आता ही भूमिका बऱ्याच अंशी मला असं वाटतं की इथल्या सगळ्या लोकांना अकोमोडेट करण्याच्या दृष्टीने लॉजिकल वाटते मला. आणि दुसरं असं की ती एका अर्थाने खरी पण आहे की आपण जर गावोगावी बघितलं तर काही वर्षांपूर्वी तू कोकणात गेलास तर तुला कदाचित हिंदू आणि मुस्लिम असा भेद जाणवणार पण नाही. आता केरळमध्ये पण आपल्याला जर आपण गेलो तर हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम हे नागरिक काय असे आपल्याला ओळखू नाही आहेत. त्यांच्या भाषेवरनं, राहण्यावरनं, खाणं, जीवन, संस्कृती सगळी एकच आहे त्यांची. त्यामुळे संघाने हा जो एक त्यांच्या भूमिकेला एक थोडंसं वळण दिलं तर मला चांगलं वाटतं की तुम्ही मुस्लिम असलात तरी तुम्ही तुमची संस्कृती हिंदू आहे, ख्रिश्चन असलात तरी संस्कृती हिंदू आहे. याच्यातला बारीकसा एक मला एक छोटासा धागा सांगतो तुला की रेव्हरंड टिळकांचा जो त्यांच्या चर्चशी जो संघर्ष झाला होता त्या संघर्षाला हीच एक बारीकची बाजू होती. त्यांनी तो मराठी चर्च केलं, त्यांनी त्यांची मातृभाषा माझी मातृभाषा राहील असं म्हटलं, माझी संस्कृती मराठी आहे, माझा फक्त धर्म बदलला असं त्यांनी म्हटलं. धर्म बदलला म्हणजे माझी पूजा पद्धती बदलली. संघामध्ये हा पूजा पद्धती हा शब्द वापरला जातो की त्यांची पूजा पद्धती बदलली, म्हणजे त्यांची देवाची आराधना करण्याचा फक्त मार्ग बदलला, बाकी सगळं जे जीवन आहे ते सगळं जीवन हे या देशाच्या मातीशी जोडलेलं आहे, म्हणजे हिंदूशी जोडलेलं आहे. थोडक्यात हिंदू. त्याच्यात परत हिंदू आणि भारतीय हा शब्द बऱ्याचदा तो समानार्थी वापरला जातो. म्हणजे भारतीय म्हटलं तरी काही हरकत नाही. म्हणजे हिंदुत्वाचा जन्मभर अतिशय प्रोग्रेसिव्हली आणि व्यापक अभ्यास करणारे जे देशपांडे नावाचे अभ्यासक होते त्यांनी त्यांच्या लेखांमध्ये असं म्हटलंय की माझा स्वतःचा हिंदू शब्द टाकून भारत हा शब्द, भारतीय हा शब्द वापरायला काहीच विरोध नाहीये आणि माझी हरकतही नाहीये. पण त्याला कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये समान नागरी कायदा 300 या सगळ्या गोष्टी येतात आणि त्या झाल्या की मग माझं काही हरकत नाहीये माझी.
त्या सगळ्या गोष्टींकडे येऊ, पण आपण सुरुवातीच्या काळाविषयी बोलतोय म्हणून जे संघाविषयीचे आक्षेप घेतले जातात, संघ स्वातंत्र्य संग्रामात का नव्हता, मुळात होता का नव्हता, तितका तो मोठा होता नव्हता हे तुम्हीच सांगा, आणि नसेल तर त्याच्या पाठीमागे त्यांचं लॉजिक काय होतं? संघ स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये संघटना म्हणून पूर्ण ताकदीनिशी उतरला नाही हे खरं आहे. परंतु ज्या ज्या वेळेला संघर्ष उभे राहिले त्यावेळेला संघसंस्थक गेलेत त्याच्यामध्ये. म्हणजे मगाशी तू अटलजींचं चरित्र मी लिहिल्याचा उल्लेख केलास. अटलजी तुरुंगात गेले होते खरंच आणि सत्याग्रह करून गेले होते. त्यांच्याबरोबर बाकी पण स्वयंसेवक होते. तिथे त्यांनी काहीतरी त्यांच्या गावी युनियन जॅक काढून आपला तिरंगा फडकवला किंवा असं काहीतरी झालं होतं. निदर्शनं झाली. त्यांना तुरुंगात अटक झाली होती त्यांना. दुसरा एक महत्वाचा म्हणजे जंगल सत्याग्रह हा जो गांधीजींनी सुरू केला होता त्यावेळेला हेडगेवारांनी आपलं सरसंघचालक पद हे दुसऱ्या एका स्वयंसेवकाकडे देऊन त्याच्यात जंगल सत्याग्रहात भाग घेतला होता आणि ते तुरुंगामध्ये होते आणि बरेच महिने तुरुंगामध्ये होते ते. त्याच्यामुळे मी एक काहीतरी वाचत होतो त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की सर्व संघ स्वयंसेवकांना त्यांच्या इच्छेप्रमाणे स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये भाग घेण्याची मुभा आहे. फक्त संघ या बॅनर खाली संघ स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरला नाही, पण संघसेवक मात्र मोठ्या प्रमाणावरती स्वातंत्र्य चळवळ. त्याचं एक मुख्य कारण काय माहिती का, की संघाचा जन्म एका अर्थाने काँग्रेसच्या पोटातून झालाय. आपण हे आत्ताचं जे वातावरण आहे ना त्याच्यामध्ये विसरतात आणि ते विसरणं सगळ्यांना सोयीचं आहे. पण एका अर्थाने काँग्रेसचे एक तुला बारीकशी गंमत सांगतो की मार्तंड जोग नावाचे एक लष्करी अधिकारी लष्करामधून निवृत्त झाले आणि नागपुरामध्ये आले. त्यांना हेडगेवारांनी काय सांगितलं, डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही आमच्या स्वयंसेवकांना येऊन थोडंसं प्रशिक्षण देत जा. निमलष्करी म्हणा किंवा संचलनाचं म्हणा किंवा हत्यारं चालवण्याचं काही असेल तर ते द्या. तर ते काय म्हणाले की अहो मी काँग्रेसच्या पण कार्यकर्त्यांना हे शिक्षण द्यायला जातो. तर ते म्हणाले की मग ते तुम्ही जरा वाटून घ्या, त्यांना काही दिवस द्या आणि काही दिवस आम्हाला द्या. याच्यात मला एक वेगळा मुद्दा असं सांगायचा की संघावरती जो सतत असा आक्षेप घेतला जातो ना की ते हिटलर आणि मुसोलिनीचा त्यांच्यावरती काहीतरी प्रभाव आहे. आता गंमत म्हणजे त्यावेळेला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सुद्धा तशाच प्रकारचं प्रशिक्षण त्याच लष्करातून निवृत्त झालेलं म्हणजे ब्रिटिशांच्या लष्करातून निवृत्त झालेला अधिकारी देतच होता ना. त्यामुळे काय काँग्रेसचे कार्यकर्ते काही तसे हिटलरचे किंवा मुसोलिनीचे झाले असं नाही ना. पण आपल्याकडे खूप ताणलं जातं काही काही वेळेला. एकदा असं विरोधात जायचं म्हटल्यानंतर. तर सांगायचा मुद्दा की संघामध्ये अशा प्रकारचं जे प्रशिक्षण चालू होतं ते पुढे आपल्याला देश चालवण्यासाठी चांगले शिस्तबद्ध नागरिक असावेत असा त्याच्या मागचा हेतू होता. पण संघाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग न घेण्याचा संघाला तोटा झाला. आणि 1940 साली डॉक्टर हेडगेवारांचं निधन झालं. त्यानंतर गुरुजी सरसंघचालक झाले आणि 42ची जी चळवळ होती ती भारताच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने महत्वाची चळवळ होती. जरी महायुद्धामुळे भारताला स्वातंत्र्य मिळणारच होतं हे आपल्याला माहितीच आहे, पण तरी सुद्धा 42च्या चळवळीला एक प्रतिकात्मक महत्व आहे आणि त्याचं आपल्याकडे फार मोठं काव्य झालंय 42च्या चळवळीचं. त्या चळवळीत कदाचित हेडगेवार जर असते तर संघ असता असं मला वाटतं की संघ उतरला असता त्यावेळेला. पण ते गुरुजींचा एक काम करण्याची पद्धत वेगळी होती त्याच्यामुळे ते झालं नाही. दुसरं असं की जर समजा संघ स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये उतरला असता 40 ते 47 या काळामध्ये तर गांधीजींच्या हत्येनंतर जे काही झालं ते पण त्या प्रमाणात झालं नसतं. गांधी हत्या आणि संघ यांच्यात संबंध काय? आता हा खरं ना हा म्हणजे एक इतिहासाला मोठा पडलेला हा एक पेच आहे आणि याच्यावरती खूप चर्चा झाली, खूप लिहिलं गेलंय, बोललं गेलंय आणि टोकाचे युक्तिवाद केले गेलेत. पण एक तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की गांधीजींची हत्या झाली त्यावेळेला सगळ्या देशातलं वातावरण अत्यंत सरचार्ज्ड होतं, अत्यंत पेटलेलं वातावरण होतं ते. आणि हत्या झाली हे तर दुर्दैवीच गोष्ट आहे, म्हणजे काही प्रश्नच नाही त्याच्यात. पण त्यावेळेला गुरुजी असं म्हणाले, असं म्हणतात की या एका हत्येमुळे संघ खूप वर्ष मागे गेला. याचं कारण त्यांना हत्या झाल्या लक्षात आलं की हे सगळं आपल्या खापर फुटण्याची शक्यता आहे संघावरती.
मी त्याच्याबद्दल खूप वाचन केलं आणि मोकळ्या मनाने वाचन केलं. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की संघाचा गांधीजींना मारण्याचा असा कोणताही स्वतः केलेला कट नाहीये किंवा गांधीजींचा खून व्हावा असं संघामध्ये कोणाला वाटत होतं आणि त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न केला असं दिसत नाहीये. गांधीजींची हत्या झाल्यानंतर देशात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आणि त्यात कडव्या हिंदुत्ववाद्यांनी विचित्र प्रतिक्रिया दिल्या. त्या चुकीच्या होत्या. आपण कदाचित त्यावेळेच्या वातावरणाची कल्पना आता करू शकत नाही असंही असेल. पण आपण जर नथुराम गोडसेचा प्रवास बघितला ना, तर तो एक सगळा वेगळ्याच अंगाने झालेला आहे. म्हणजे त्यांनी सावरकरांचं पण किती ऐकलंय हे माहिती नाही. सावरकरांची निर्दोष मुक्तता झाली आहे त्याच्यातून, गांधीजींच्या हत्येच्या खटल्यातून. गोळवलकर गुरुजींना पण त्या प्रकरणात अटक झाली. त्यांनाही नंतर काही दिवसांनी सोडलं आणि ते पुराव्याअभावी किंवा निर्दोष मुक्त झालेले आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे नथुराम गोडसे आणि त्याच्या मित्रांनी सावरकरांना एक पत्र लिहिलंय आणि त्या पत्रामध्ये नथुराम असं म्हणतो, की संघ स्थापन झाला आहे खरं आहे, पण हे संघाचं सध्या जे काय लोकांची सेवा करण्याचं वगैरे जे काय चालू आहे, हे तर मला अगदी डाव्या लोकांच्या सारखंच वाटतं. याचा हिंदुत्वाला काय उपयोग आहे? अशा प्रकारचं तो म्हणतो. म्हणजे त्याच्या मनामध्ये अशी एक भावना आहे. मुळामध्ये त्याच्यात संघावरती समजा प्रत्यक्ष जबाबदारी गांधीजींच्या हत्येची नाही असं आपण म्हटलं तरी त्यावेळेचं जे एक कमालीचं सरचार्ज वातावरण निर्माण झालं होतं त्याच्यामध्ये हिंदुत्ववादी शक्तींचा उघडच वाटा आहे. म्हणजे ते वातावरण कमालीचं तापलं होतं आणि त्याच्यामध्ये म्हणजे गांधीजींची हत्या होण्यापर्यंत हे सगळं प्रकरण गेलं. फाळणीचं प्रकरण ह्याच्यामध्ये काँग्रेसचा पण मोठा दोष आहे. म्हणजे गांधीजींचा फाळणीला असलेला जो विरोध होता त्या विरोधाची काँग्रेसने काही दखलच घेतली नाही. त्यामुळे गांधीजी हे त्या काळात एकाकी पडलेत. 1946 सालापासून गांधीजींच्या एकटेपणाची सुरुवात झाली आणि ती त्यांच्या म्हणजे हत्येने संपली. हे गांधीजींच्या हत्येमुळे संघाचं नुकसान झालं, देशाचं नुकसान झालं हे तर खरंच आहे. पण एकदम आपण समजा जर वर्तमानामध्ये उडी मारली क्षणभर, तर आपल्या लक्षात येईल की गांधीजींच्या विचारांच्या किंवा गांधीजींच्या तत्वज्ञानाच्या बऱ्याचशा गोष्टी या संघाने आता अंगीकृत केल्यात. म्हणजे स्वदेशी जे आहे हे गांधीजींचे आहे किंवा भारतीय जनता पक्षाचा जो आधीचा अवतार होता जनसंघ, त्याचे जे अध्यक्ष होते दीनदयाळ उपाध्याय, पंडित दीनदयाळ उपाध्याय, त्यांचं मुंबईमध्ये 3 दिवसांचे व्याख्यान मला झाली होती. ती गाजली होती पुष्कळ. त्याला आता 50-60 वर्ष 60 पूर्ण झाली, 60 वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल मोठं. तर त्यांनी एक वेगळी आर्थिक मांडणी केली आणि ती सगळी जी मांडणी आहे, आर्थिक मांडणी, ती बरीचशी गांधीवादाशी जुळणारी आहे. त्याच्यापुढे 1980 मध्ये जेव्हा भारतीय जनता पक्ष स्थापन झाला, त्यावेळेला त्याच्यामध्ये गांधीवादी समाजवाद हा अटल बिहारी वाजपेयींनी स्वीकारला आणि गंमत म्हणजे आज मोदींचा आणि भाजपचा प्रवास कसाही चालला असला तरी आजही भाजपच्या घटनेमध्ये गांधीवादी समाजवाद आहे. बर. त्याच्यामुळे गांधींना तसं कोणी पुसून टाकू नाही शकलं. संघ पण नाही पुसून टाकू शकला, संघाची तशी कदाचित इच्छाही नव्हती, पण इतर कोणीच नाही पुसून टाकू शकलं. मला स्वतःला अनेकदा गांधीजींची हत्या ही एकूण सगळ्या भारताच्या प्रवासावरचा एक खूप मोठा कलंक वाटतो आणि त्या कलंकातून मुक्त होणं म्हणजे गांधींचे विचार आपण आज अंगीकारतो का, हा त्यातला महत्वाचा मला प्रश्न वाटतो. त्याच्यात एकच फक्त मी बोलतो की काही काळापूर्वी महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकामध्ये काही कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या, अतिशय दुर्दैवी हत्या झाल्या आणि त्या हत्या झाल्यानंतर काही मंडळी, गांधीवादी मंडळींनी गांधीजींच्या हत्येचं आणि या हत्यांचं एक सूत्र जोडलं आणि असं म्हटलं की त्याला ज्या शक्ती जबाबदार होत्या त्याच या शक्ती इथे पुन्हा अशा प्रकारे करतात. तर मला त्याबद्दल असं वाटतं की
हिंदुत्वाचा एक आपण जर बघितलं तर हिंदुत्व हे काही मोनोलिथिक नाहीये. एकाश्म असं कुठलंही तत्वज्ञान नसतं. एक मोठा रंगपट आहे. म्हणजे कडवा हिंदू ते अत्यंत सौम्य हिंदू असा एक मोठा रंगपट आहे की नाही. तर त्याच्यामधल्या कडव्या लोकांनी कडवेपणा जपत 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 त्यांच्या वेगळ्या संस्था संघटना स्थापन करत करत किंवा वेगळं काहीतरी चालवत चालवत हे आत्ताचं केलं. त्याचं सगळ्याचं खापर या एका मोठ्या हिंदुत्वाच्या चळवळीवरती किंवा मोठ्या हिंदुत्ववादी संघटनांवरती फोडणं हा मला असं वाटतं एका अर्थी त्यांच्यावरती अन्याय आहे. याचं एक तुला मी बारीकसं आठवण सांगतो की ज्या वेळेला बाबरी मशीद पडली त्यावेळेला ज्यांचा संघ परिवाराशी किंवा हिंदुत्ववादी विचारांशी जवळचा संबंध आहे अशा अनेक संस्था आणि संघटनांमध्ये मोठे वाद झाले. आणि ही कशी चुकीची गोष्ट झाली आहे. स्वतंत्र भारतामध्ये घटनेचं राज्य असताना हे घडणं हे कसं गैर होतं अशा प्रकारचं मोठ्या प्रमाणावरती मांडलं गेलं. म्हणजे एका बाजूला ते हिंदुत्ववादी समजा जरी असले किंवा सहानुभूतीदार जरी संघाचे असले तरी त्यांना ते बाबरी मशीद त्या पद्धतीनं पाडलं जाणं हे आवडलं नव्हतं. आणि आजही तसं मांडणारे अनेक जण ज्यांना उजवे म्हटलं जातं असे लोक आहेत. त्याच्यामुळे आपण जर पुन्हा तिथे आलो तर मला असं वाटतं की गांधीजींच्या हत्येची जबाबदारी ही संघावरती टाकणं हे थोडंसं अनैतिहासिक होईल असं मला वाटतं. ते योग्य नाही होणार. त्याच्यात दुसरा जो भाग आहे तो म्हणजे सावरकरांचा. हिंदू हा मुद्दा सेंट्रल घेऊन असं आपण म्हणू की सावरकर आणि संघ असे काम करत होते. पण ह्या दोघांचं थॉट किंवा आयडिओलॉजी सेम असतानाही फार का जमलं नाही आणि त्याचा भारतावर काय परिणाम झाला? सावरकरांचं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं फार जमलं नाही असं नाही. एक हेडगेवारांचं वाक्य तुला मी सांगतो. ते असं म्हणाले होते की आम्हाला कोणत्याही पक्षाचं किंवा कोणत्याही नेत्याची तैनाती फौज म्हणून वापरायचं असं कोणाच्या मनात असेल तर तसं आम्हाला नाही व्हायचं. आता हे सरळ सरळ सावरकरांच्या बाजूने जाणारी गोष्ट आहे. आणि आजचा जर काळ बघितला तर ते भाजपच्या दिशेने पण जाणार आहे. आणि भाजपच्या काही नेत्यांनी किंवा काही दिवंगत नेत्यांनी महत्वाकांक्षी दिवंगत नेत्यांनी ज्या वेळेला अशा प्रकारची भाषा वापरली होती त्यावेळेला संघामध्ये अतिशय त्याचा कडवी प्रतिक्रिया आली होती की आम्ही काय तुमचे तैनाती फौज नाही होत सतरंजा घाला आणि खुर्च्या उचला यासाठी नाही होत आम्ही, अशी त्यांना जाणीव देण्यात आली होती. तेच हेडगेवारांच्या वाक्यामध्ये तेच सूचन आहे. सावरकरांच्या आणि संघाच्या प्रवासामधला एक महत्वाचा फरक म्हणजे सावरकर ज्या पद्धतीचं एक वैज्ञानिक दृष्टी असणारं हिंदुत्व जे मानत होते ते पुष्कळचं भारतीय संस्कृतीचा जो एक मोठा महानद आहे त्याच्याशी फटकून जाणार आहे. म्हणजे आता तू जर असं म्हणालास की गाय हा उपयुक्त पशु आहे आणि तो कापा आणि खा तर हे वैज्ञानिक दृष्ट्या कदाचित योग्य असेलही. पण 125 करोड अशा भारतामध्ये हे किती लोकांना पटेल? आणि तुम्हाला एवढ्या सगळ्या लोकांची जर संघटना बांधायची असेल तर अशा प्रकारचं एक क्रांतिकारक हिंदुत्व नाही जाणार. सावरकरांचं हिंदुत्व हे बऱ्याच प्रमाणामध्ये राजकीय होतं. आणि सावरकरांच्या हिंदुत्वाला त्या अर्थाने भारतीय संस्कृतीचा जो सगळा एक मोठा प्रचंड वारसा आहे त्याचा कितपत संदर्भ होता याची मला शंका वाटते नेहमी. संघाच्या सगळ्या हिंदुत्वाला या भारतीय संस्कृतीचा एक सगळा मोठा विशाल पदर आहे. त्यामुळे सावरकरांचं राजकीय हिंदुत्व अशा अर्थाने होतं की त्यांनी जी हिंदुत्वाची व्याख्या केली, हिंदूची व्याख्या केली, त्याच्यानंतर त्यांनी पाकिस्तानची निर्मिती करायला एका अर्थाने सावरकरांनी विरोध केला नाही एका विशिष्ट टप्प्यानंतर की ट्रान्सफर ऑफ पॉप्युलेशन करून वेगळा पाकिस्तान झाला तरी. त्यामुळे सावरकरांचं हिंदुत्व आणि संघाचं हिंदुत्व याच्यामध्ये खूप फरक आहे. झालं असं की काय आता काळाच्या ओघामध्ये ना फक्त संघ टिकला आणि जनसंघ आणि भाजप टिकला. त्याच्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जर तू बघितलंस तर हिंदू महासभा नावाचा वेगळा पक्ष होता. हे योगी आदित्यनाथांचे जे गुरु आहेत ते पहिल्यांदा हिंदू महासभेच्या तिकिटावरती निवडून आले होते लोकसभेमध्ये.
हिंदू महासभेचे काही खासदार असायचे, पण हिंदू महासभा पूर्णपणे संपली. रामराज्य परिषद नावाचा एक पक्ष होता, तो पूर्णपणे संपला. असे हिंदुत्वाचे जे छोटे छोटे वेगळे वेगळे जे गट होते, त्यांचे काही काही त्याच्यात फरक होता त्यांच्या विचारांमध्ये वगैरे, ते सगळे संपले आणि केवळ आता संघ आणि भाजप असे हिंदुत्वाचे दोनच आवाज राहिले शिल्लक. त्याच्यामुळे आता काय झालंय की सावरकरांना सुद्धा कॉप्ट करून घेणं, अकोमोडेट करून घेणं हे संघाला तशा अर्थाने सोपं झालं. कारण सावरकरवादी असा काही खूप देशभर म्हणजे देशव्यापी प्रभाव असणारा असा सावरकरांचा विचार मांडणारा कोणता पक्ष आहे? नाहीच आहे ना. त्याच्यामध्ये तुमच्या गृहमंत्र्यांनी सावरकरांचं चित्र मागे लावलं तर तेवढं सावरकर प्रेम पुरेसं असतं. या नंतरचा जो कालावधी आहे 1950 ते 75 म्हणूया आपण, त्याच्यात आज आठवावं किंवा आज ज्याची चर्चा होती असं काही घडल्याचं फार दिसत नाही. जनसंघ आला, एका जागा कमी जास्त लढवत होता, जिंकत होता. त्यावेळी काय चालू होतं नक्की सांगा? त्याच्यामध्ये एक तू विचार केलास तर 1950चा जो काळ आहे ना, तो सगळा नेहरूंचा प्रचंड मोठा करिश्मा असणारा काळ आहे. म्हणजे तू अटल बिहारी वाजपेयींचं जर सगळं राजकीय कारकीर्द बघितली सुरुवातीच्या काळातली, तर ती सुद्धा नेहरूंच्याच प्रभावाखाली आहे. म्हणजे नेहरूंनी त्यांचं कौतुक केलं, नेहरूंनी त्यांना जास्त संधी दिली, पुढे आणून बसवलं लोकसभेमध्ये. या सगळ्या म्हणजे तो नेहरू युगाचा एक प्रचंड मोठा करिश्मा असणारा काळ 1900 चीनचं युद्ध होईपर्यंत टिकला. शेवट चीनचं युद्ध झाल्यानंतर नेहरूंच्या सगळ्या प्रभावाला प्रचंड मोठी ओहोटी लागली. या काळामध्ये संघाचं वैशिष्ट्य असं की संघाने नेहरूंच्याशी संवाद साधण्याचे प्रयत्न खूप केले नाहीत. राजकीय पातळीवरती झाले. संघाबद्दल नेहरूंच्या मनामध्ये पुष्कळ राग होता. काँग्रेस नेत्यांमध्ये संघाबद्दल प्रेम असणारे अनेक नेते होते, संघाबद्दल थोडेसे अलिप्त असणारे नेते होते आणि संघाबद्दल राग असणारे पण नेते होते. त्यातले नेहरू हे राग असणारे होते. संघामध्ये काँग्रेसमध्ये आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त एक उजवी शक्ती होती मोठी आणि उजव्या विचारांचे अनेक काँग्रेस नेते होते. त्यांचे नेते वल्लभभाई पटेल होते आणि वल्लभभाई पटेल गेल्यानंतर त्या सगळ्या नेत्यांची मोठी कोंडी झाली. तो एक राजकीय इतिहास वेगळा आहे. या काळामध्ये संघाने काय केलं, संघबंदी जी आली गांधीजींच्या हत्येनंतर, त्याच्यानंतर संघाने एक असं धोरण स्वीकारल्याचं मला दिसतं की आपण कोणत्याही वादामध्ये किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये कोणताही एक संघर्ष उभा न करता आपण आपली संघटना वाढवूया, अशा प्रकारचा विचार केला सगळा. आणि तू जर त्या काळामध्ये बघितलं तर गुरुजींनी त्या काळामध्ये प्रवासाची इतकी साधनं नसताना, अनुकूलता नसताना इतका प्रचंड प्रवास केलाय, म्हणजे आपण थक्क होऊन जातो इतका त्यांनी प्रवास केलाय. म्हणजे देशातलं एकही राज्य, एकही जिल्हा त्यांनी ठेवला नाही की जिथे ते गेले नाहीत आणि संघाचा विस्तार केला नाही. आणि त्याच्या वेळेला एक शब्द मराठीमध्ये नेहमी वापरला जातो, ते संघटनेसाठी संघटना. म्हणजे त्यांना कोणीतरी विचारलं की कशासाठी संघटना, तर संघटनेसाठी संघटना. म्हणजे इतर काही तुम्ही काही विचार करू नका, इतर कोणत्या आपलं काही इप्सित आहे किंवा ध्येय आहे असं आत्ता समजू नका, आपल्याला फक्त हिंदूंचं संघटन करायचं आहे. म्हणजे थोडक्यात त्यांनी तो लसावी जो होता तो परत आणला आणि तेवढ्या भोवती एक प्रकारचं कार्यक्षेत्र ठेवलं. एका अर्थाने तो जगाच्या दृष्टीने बघितलं तर एक थोडंसं कोशात जाणं होतं. आणि त्याचा एक मुख्य म्हणजे गांधीजींच्या हत्येमुळे जो एक संघावरती जो परिणाम झाला होता तो तर झाला, हिंदू महासभा तर संपलीच. आणि त्याच्यातून पुढे जनसंघाचा जो जन्म झाला तो एका अर्थाने संघाचं आणि संघ विचारांचं राजकीय संरक्षण करण्यासाठी झाला, की एक आपली आघाडी हवी, एक आपली फ्रंट हवी, पॉलिटिकल फ्रंट हवी, त्यासाठी जनसंघाचा जन्म झाला. पण हे तू 1948 साली हा संघावरती जो आघात झाला तिथपासून 1962 साली चीनने आपल्यावरती हल्ला केला, युद्ध हारलो आपण. त्याच्यानंतर जे प्रजासत्ताक दिनाचं संचलन झालं त्याच्यामध्ये पंडित नेहरूंनी संघाला निमंत्रण पाठवलं की तुम्ही त्या 26 जानेवारीच्या संचलनामध्ये सहभागी व्हा. आणि संघ सहभागी झाला. तो क्षण असा आहे की एका अर्थाने संघाचं एक राष्ट्रीय पटलावरती एक महत्वाचं पुनरागमन झालं.
पुढे शास्त्रीजींशी संबंध तर चांगलेच होते. पुन्हा 65 युद्ध शास्त्रीजींच्या वेळेला झालं. आणि लोकांचा जरी समज असला तरी त्या अर्थाने इंदिरा गांधींनी संघाचा आणीबाणीपर्यंत असा फार विरोध केलेला आपल्याला दिसणार नाही. आणीबाणी हा एक वेगळाच चॅप्टर आहे. पण नेहरू युग संपलं आणि त्याच्यानंतर संघाचा मला असं वाटतं जास्त प्रभाव निर्माण झाला. त्याच्यातली एक महत्वाची घडामोड मला तुला सांगावीशी वाटते की ती म्हणजे विश्व हिंदू परिषदेची जी स्थापना आहे ती 1964ची. म्हणजे नेहरू युग संपणं आणि संघाचा प्रभावाचा आणखीन विस्तार होणं या दोन गोष्टी कशा कनेक्टेड आहेत हे लक्षात येतं. याच्यानंतरचा जो सगळ्यांनाच दिसणारा आणि चर्चेचा मुद्दा आहे तो म्हणजे आणीबाणी. नक्की आणीबाणीतलं सुद्धा संघाचं कॉन्ट्रीब्युशन काय? संघाचं एक आणीबाणीतलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यामध्ये पुष्कळचे श्रेय हे बाळासाहेब देवरसांच्या अत्यंत विवेकी पण युयुत्सू आक्रमक अशा नेतृत्वाला द्यायला हवं आपण. ते म्हणजे संघावरती ज्या वेळेला बंदी घातली इंदिरा गांधींनी त्यावेळेला त्यांना काही पत्र पाठवली पंतप्रधानांना. पण संघ त्या अर्थाने इंदिरा गांधींना किंवा सरकारला शरण नाही गेला, संघर्षासाठी उभा राहिला. आणि 1975 साली संघाचे संस्थक ज्या संख्येने तुरुंगात गेले, ज्या संख्येने त्यांनी सत्याग्रह केला ती संख्या इतरांपेक्षा प्रचंड होती. आणि त्याचा पुढे जनता पक्षाला, संघाला स्वतःला आणि भाजपाला या सगळ्यांना फायदा झाला. आणि दुसरं एक महत्वाचं की भारतातली लोकशाही टिकण्यासाठी संघ संघर्षामध्ये उतरतो ही एक संघाच्या इतिहासातली पण फार महत्वाची घटना होती. म्हणजे संघावरती सतत लोकांचा आरोप काय होतो की हे एकच चालकानुवर्तित्व आहे, हे हुकुमशाही संघटना आहे, हे फॅसिस्ट संघटना आहे, असं सगळं आहे ना. पण भारतातली लोकशाही टिकण्यासाठी सर्वात जास्त कोण लढलं तर संघाचे संस्थक लढले. त्याच्यामध्ये जयप्रकाश नारायण यांच्या एकेकाळच्या गांधीवादी, समाजवादी किंवा त्याही पलीकडे लेफ्टिस्ट झालेल्या अशा नेत्याला संघाच्या नेत्यांनी चर्चा करून एका अर्थाने आपल्या फोल्डमध्ये आणणं ही कितीतरी मोठी गोष्ट होती. म्हणजे आपण जर जयप्रकाश नारायणांचा सगळा जो दुसरा प्रवास पाहिला, म्हणजे त्यांचा अज्ञातवास संपून ज्या वेळेला ते परत लढाईमध्ये उतरले होते त्यावेळेस त्यांच्याजवळ सगळ्यात जास्त कोण होतं? संघाचे संस्थक होते, नानाजी देशमुख होते. म्हणजे नानाजी देशमुख हे प्रदीर्घ काळ हे उजवे हात होते जयप्रकाश नारायणांचे. म्हणजे जरी ते त्यावेळेला जनसंघामध्ये असले तरी संघ आणि जनसंघ यांनी आणीबाणीमध्ये ज्या पद्धतीने लढा दिला किंवा ज्या पद्धतीने संघर्ष केला त्याच्यातून त्यांचा एका अर्थाने वाढ झाली. म्हणजे गांधीजींच्या हत्येनंतर संघाच्या विस्ताराला जो एक मोठा धक्का बसला होता तर मला असं वाटतं की आणीबाणीने ते चित्र पूर्णपणे पालटलं. आणि 1977च्या सत्तेनंतर म्हणजे जी सत्ता जनता पक्षाला मिळाली त्यावेळेला पूर्वाश्रमीच्या जनसंघाचे 90 खासदार होते. आता मोदींचं यश आपल्याला मोठं वाटतं पण 90 खासदार जनसंघाचे 1977 साली झाले होते. म्हणजे इतकी ताकद वाढली होती. ही जनसंघाची जी ताकद होती त्याच्यामध्ये संघाची ताकद पण खूप मोठ्या प्रमाणावर होती. आणि इंदिरा गांधींच्या विरोधात दिलेलं लोकशाहीसाठीचं जे संघर्ष आणि लढा याचाही त्याच्यामध्ये खूप मोठा. मला असं वाटतं की आणीबाणी हे एक संघाला मिळालेली एक संधी पण आहे. याचं आकलन देवरसांना फार पटकन झालं आणि ते त्या संघर्षाला घाबरले नाहीत. याचं कारण असं की आपल्याला आज असं वाटतं की इतक्या महिन्यांमध्ये 18-19 महिन्यांमध्ये आणीबाणी उठली किंवा निवडणुका झाल्या. प्रत्यक्षात आणीबाणी ज्या वेळेला सुरू झाली त्यावेळेला ही काहीच कल्पना नव्हती. ती 10 वर्ष 50 वर्ष सुद्धा असू शकत होती. म्हणजे अंधार होता सगळा पुढे. आणि त्यावेळेला अनेक कार्यकर्त्यांचा छळ झालेला आहे, अनेकांना तुरुंगवास रासुकाचा कायद्याखाली झालेला, काही जण बेपत्ता झालेले आहेत. असं सगळं म्हणजे कसोटीचा काळ होता सगळ्यांच्यासाठी, सर्व विरोधकांसाठी. त्या कसोटीवरती मात्र संघ उतरला आणि त्याचं योग्य ते फळ संघाला स्वतःला पण मिळालं आणि जनसंघाला आणि पुढच्या भाजपालाही मिळालं. हा आणीबाणीचा घटना आपण तिथपर्यंतचा कालावधी पकडला किंवा त्याच्यानंतरचाही असं वाटतं का की वेग होतं सगळं की संघटनेसाठी संघटन असं त्याला टोक नाही, बरोबर,
किंवा व्यक्ती निर्माण असं म्हणजे टोकदार दिशा आणि टोकदार संघटन असं नव्हतं का? मग ते गांधीवादी समाजवादाकडे गेले आणि मग हिंदुत्व पुन्हा सापडणं हा ऍक्सिडेंट होता का नंतरचा? ऍक्सिडेंट नव्हता. हम्म. हिंदुत्वाला टोक येण्यासाठी आधीपासून प्रयत्न चालू होते, वेगवेगळ्या प्रकारे चालू होते. हम्म. भारतामध्ये इंदिरा गांधींचं राज्य असताना गुलजारीलाल नंदा हे जे दोनदा हंगामी पंतप्रधान होते ते गृहमंत्री होते. हम्म. आणि त्यावेळेला दिल्लीमध्ये गोहत्या बंदीसाठी प्रचंड मोठं आंदोलन झालं. त्यावेळेला गोळीबार झाला, संसदेच्या जवळ गोळीबार झाला, अनेक साधू मरण पावले, हम्म. अटक झाली शेकडो लोकांना. पण ते आंदोलन फसलं, त्याच्यात संघ होता. बरं. त्याच्यानंतर संघाच्या लक्षात आलं की हे गोरक्षणाचा जो मुद्दा आहे तो त्या अर्थाने देशव्यापी होणारा नाहीये. तर मग हिंदुत्वाला टोक येणारा दुसरा मुद्दा कोणता याच्या शोधामध्ये संघ होता. आणि त्याची एक सुरुवात 1964च्या सुमारास झाली होती. आणि ती म्हणजे त्यावेळेला एक विराट हिंदू संमेलन असं झालं होतं. आणि ते कोणाच्या नेतृत्वाखाली? डॉक्टर करण सिंग. डॉक्टर करण सिंग म्हणजे जम्मू काश्मीरचे माजी अधिपती संस्थानिक, ते काँग्रेस नेते होते. आणि त्या हिंदूंचं जे संमेलन झालं त्याच्यामध्ये पहिल्यांदा राम मंदिराचा मुद्दा निघाला होता. आणि तो काँग्रेस नेत्यांनी काढला होता. एक दाऊदयाल सिंग नावाचे उत्तर प्रदेशातले काँग्रेसचे नेते होते, त्यांनी हा मुद्दा लावून धरला होता की राम मंदिराचं म्हणजे बाबरी मशीदचा जो प्रश्न आहे तो आपण त्याचं काय करायचं, तो कधी सोडवायचा, अशा प्रकारचं. ती आणखीन पुढे संमेलनं झाली काही, तो पुढे तो प्रवास चालू राहिला. परंतु हे संमेलनाचं जे मी म्हणालो ना ते थोडंसं नंतर झालंय. पण 1964 साली विश्व हिंदू परिषद जेव्हा स्थापन झाली तेव्हा हे सगळे लोक आले होते. म्हणजे काँग्रेसचे नेते आले होते, वेगवेगळ्या पक्षांमधले लोक आले होते, सर्व धर्माचार्य वगैरे आले होते. ती एक नवीन सुरुवात. त्याच्या थोड्या काही वर्षांनंतर ही गोष्ट झाली आहे, जी राम मंदिराची जी मी तुला सांगते करण सिंगांची, ती काही वर्षांनी झाली. मला सांगायचा मुद्दा असा होता की त्यावेळेला काँग्रेस नेते सुद्धा या संघर्षामध्ये एका अर्थाने होते की बाबरी मशिदीचा प्रश्न सुटला पाहिजे. पण तो ज्या वेळेला त्याची चर्चा सुरू झाली ना त्यावेळेला संघाच्या ही गोष्ट लक्षात आली, संघाच्या काही चाणाक्ष मंडळींच्या लक्षात आली. त्याच्यामध्ये मोरोपंत पिंगळे पण एक महत्वाचं नाव आहे. या मंडळींच्या लक्षात आलं की हा मुद्दा फार महत्वाचा आहे. सुरुवातीला संघामध्ये काय वाटत होतं की राम हा जो ही देवता आहे ही सगळ्या संपूर्ण भारतामध्ये अपील होईल का, तिचा म्हणजे तिचं जन्मस्थळ हे आक्रमित आहे हा मुद्दा, अशी शंका काही जणांना वाटत होती. पण नंतर हळूहळू संघाने त्या आंदोलनाला वेग दिला. आणि हे एकमेव असं आंदोलन आहे की ज्याच्यामध्ये संघ स्वतः संघ म्हणून उतरला. आणि भागवतांचं मध्ये जर तू विधान बघितलं असेल तर त्यांनी असं म्हटलं की तो एक अपवाद होता आणि आता आम्ही याच्या पुढे कोणत्याही आंदोलनात उतरणार नाही. म्हणजे कृष्ण जन्म किंवा इतर असतील त्या धार्मिक संघर्षाला आम्हाला ते पुढे असे एकदा म्हणाले की प्रत्येक ठिकाणी वशिलीच्या खाली शिवलिंग शोधायला जाऊ नका, असं एक त्यांचं वाक्य होतं. त्याच्यामध्ये राम मंदिराचा जो मुद्दा आहे किंवा बाबरी मशिदीचा जो मुद्दा आहे हा आपल्याला उपयोगी ठरू शकतो याचं संघाला झालेलं जे आकलन आहे ते हिंदुत्वाला टोक आणणारा क्षण आहे. आणि 1984 पासूनचा जर आपण प्रवास बघितला म्हणजे इंदिरा गांधींची हत्या 31 ऑक्टोबर 1984 झाली. त्याच्यात थोडंसं आधी त्या वर्षी इंदिरा गांधींचं राज्य जे होतं 1980 ते 84 ते फार चांगलं नव्हतं झालेलं. आर्थिक संकट येत होती, आसामचा प्रश्न होता, पंजाबचा प्रश्न होता. त्यामुळे त्या काळामध्ये जानेवारी ते ऑक्टोबर या काळामध्ये राम मंदिराचे किंवा याच्यासाठी अनेक छोट्या छोट्या मिरवणुका निघाल्या होत्या, यात्रा निघाल्या होत्या. 31 ऑक्टोबरला एक मोठा मेळावा होणार होता. इंदिरा गांधींच्या हत्येमुळे तो अर्थातच रद्द झाला. इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर काही काळ त्या हत्येचा सगळा परिणाम आणि राजीव गांधींचं स्थिरावणं, राजीव गांधींबद्दलची एक उमेद निर्माण होणं, त्यावेळेला बाळासाहेब देवरसांनी काही विधानं स्वागताची केली होती त्यांच्या, राजीव गांधींच्या. हा सगळा मधला एक 2-3 वर्षांचा काळ सोडला, म्हणजे 84 ते साधारणतः 87-88 पर्यंत. त्यानंतर परत राम मंदिराच्या आंदोलनाला तुला वेग आलेला दिसेल. आणि याचं कारण असं आहे की संघाने पक्की खोंगाट बांधली होती की आता राम मंदिराचा प्रश्न जो आहे तो सर्व देशव्यापी होऊ शकतो, तो एका अर्थाने ट्रान्स पॉलिटिकल होऊ शकतो. म्हणजे नरसिंहराव पुढे एकदा असं म्हणाले होते
की तुम्ही माणसांची लढाई करू शकाल, तुम्ही रामाशी कशी लढाई करणार, हम्म. असं म्हणाले ते. त्याचं इंगित ते आहे की हम्म. त्यामुळे राम आणि राम मंदिर आणि बाबरी मशिदीचा प्रश्न ह्या सगळ्यातून जे निर्माण होणारं म्हणजे जे काही चर्निंग देशभर होईल हम्म. त्याचं आपल्याला पॉलिटिकल रूपांतर करता येईल आणि संघाच्या ताकदीसाठी सुद्धा वापर करता येईल, याचं आकलन संघाला साधारणतः 80 ते 84च्या काळामध्ये झालंय. हम्म. आणि या सगळ्याचं प्रतिबिंब तुला मोहन भागवतांनी जे प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला भाषण केलं हम्म. त्याच्यामध्ये दिसतं. 92-93 पासून थेट प्रेझेंट वरती येतो. त्याचं कारण ते को रिलेटेड आहे. हिंदुत्वाचे म्हणून जे मुद्दे होते किंवा संघ आणि संघाची राजकीय फ्रंट म्हणून भाजप जे मांडतं त्यातले बहुतांश मुद्दे आता झालेले दिसतात. राम मंदिर तर आहे, स्वतः प्राणप्रतिष्ठापनेला सरसंघचालक होते, कलम 370 झालेला आहे, समान नागरी कायदा होणार, फक्त कधी इतपत उरलं इतकं वातावरण आहे, राज्य इम्प्लिमेंट करतायत. आता तुम्ही जे म्हणालात की हिंदूंचं हिंदुस्थान हे मूळ उद्देश होता, येथून पुढच्या कालावधीत हे सगळं झालेलं असल्यानंतर संघाचं पुढचं उद्दिष्ट काय असेल? कृण्वन्तो विश्वमार्यम, हम्म. म्हणजे सगळी पृथ्वी आर्यमय करून टाकणे, असं असं म्हणता येईल आपल्याला. आता तू जे म्हणाल ते बरोबर आहे की खरं म्हटलं ना तर भारतीय जनता पक्षाचा सुद्धा जो हा अजेंडा आहे जो वर्षानुवर्ष मांडला जायचा तो एका अर्थाने पूर्ण झालाय. म्हणजे ट्रिपल तलाक आता संपलाय, त्याच्यामुळे समान नागरी कायद्यातलं जे एक महत्वाचं बोच होती ती गेलीये, 370 गेलंय, आणि काय अयोध्येचं राम मंदिर झालंय. आता राम मंदिराच्या अयोध्येला म्हणजे त्याला जितका पाठिंबा किंवा त्याच्यामुळे जेवढं वातावरण झालं तेवढं कृष्णभूमीचं किंवा इतर आंदोलनांचं होईल का सांगता नाही येत. कारण हा प्रतिष्ठेचा मुद्दा होता आणि तो झालाय. आता संघाच्या पुढचं जे एक पुढचं ध्येय आहे किंवा जो विचार संघ करत असेल असं मला वाटतं तो असा की हिंदुस्थान, भारत हा सुपर पॉवर होणं, हा एक त्याच्या मागचा आहे विचार. आणि दुसरा संघाला अर्थातच असं वाटतं की हिंदू तत्वज्ञान किंवा हिंदू अध्यात्म जे आहे ते जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे असं संघाला वाटतं. ते योग्य आहे की अयोग्य याची चर्चा होऊ शकते, पण जे आपल्याला योग्य आहे असं वाटतं ते जगभर पसरवणं ही आपली जबाबदारी आहे नैतिक, असं पण संघाला वाटतं. म्हणजे हे त्याच्यात काही गैर किंवा चुकीचं नाही, याचं कारण चीनला असं वाटतंच की सगळं जग आपल्यासारखं सर्व जग कम्युनिस्ट व्हावं. दुसऱ्या महायुद्धानंतर या प्रकारचे प्रयत्न जगामध्ये झालेच आहेत. त्याच्यामध्ये मला एक असं वाटतं की याच्यातला एक विकास भारताचा जो होतोय आता तो एका वेगळ्या मॉडेलवरती होतोय. आणि ते मॉडेल पुष्कळचं पाश्चात्य मॉडेल आहे, भांडवलशाहीतून आलेलं मॉडेल आहे. मला असं वाटतं की मोहन भागवतांनी दिल्लीमध्ये जे भाषणं केली 2-3 सलग भाषण, त्याच्यात एका भाषणामध्ये ते असं म्हणाले की आत्ता हे जे चाललंय ते सगळं योग्य आहे असं आम्हाला वाटत नाही, पण आपल्याला जो वळण घ्यायचंय ते मोठं वळण घ्यावं लागणार आहे. असा याच्यात युटर्न घेता येत नाही. पटकन वळलं तर सगळा केओस होईल ना. थोडक्यात त्यांना असं म्हणायचं होतं की विकासाचं जे आत्ताचं जे सगळं चालू आहे त्या विकासाच्या सगळ्या योजनांमध्ये किंवा विकासाच्या प्रारूपामध्ये सकल मानवजातीचं चिरकालीन अशा प्रकारचं हित नाहीये आणि ते आपल्याला कळतच आहे. त्याच्यामध्ये संघाने जे आता जे 5 नवीन मुद्दे काढलेत आणि त्याच्यावरती भर द्यायचा असं ठरवलं, त्याच्यामध्ये इकॉलॉजी हा पण एक आहे, पर्यावरण हा त्यातला आहे. आणि त्यांनी आता मध्यंतरी ज्या वेळेला अशा प्रकारचे काही कार्यक्रम केले की प्लास्टिक वापरू नका, हे अगदी प्रतिकात्मक आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन आत्तापर्यंत संघाने जे केलं नाही, म्हणजे आपली शक्ती वापरून केलं नाही, ते करावं लागेल. ते म्हणजे चिरस्थायी विकासाची अशी काही संकल्पना मांडता येते का, जी मांडली आहे खरं तर पूर्वी, म्हणजे गांधीजींनी मांडली आहे किंवा मगाशी मी म्हटलं तसं दीनदयाळांनी मांडली आहे किंवा गांधीवादी समाजवादामध्ये ते काही प्रमाणामध्ये होतं. एकूण जगाचं चित्र बघताना असं वळण घेणं काही सोपं नाही आणि एकट्या भारताला तर खूपच ते अवघड आहे.
आत्ता काही दिवसांमध्ये जो आंतरराष्ट्रीय सगळे संघर्ष निर्माण झाले त्याच्यामध्ये मोदी परत एकदा स्वदेशीची भाषा बोलायला लागलेत आणि ती भाषा संघाशी जुळणारी आहे भाषा ती परत एकदा. हा एक संघाच्या पुढच्या प्रवासाच्या दृष्टीने आर्थिक अशा प्रकारचा असू शकतो. दुसरं असं की आत्ता या क्षणी भारतातल्या भारतीय समाजासमोर म्हणजे हिंदू समाजासमोर आणि भारतीय समाजासमोर अनेक वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं आहेत असं संघाला वाटतं. त्याच्यामधलं कुटुंब कोलमडून पडणं हा एक प्रश्न वाटतो त्यांना, की ज्या पद्धतीची कुटुंब रचना आपल्याकडे होती ती आता राहतीये की नाही. त्याच्यानंतर मोदी अनेकदा त्या भाषणांमध्ये ओबेसिटीचा उल्लेख करतात आणि याही प्रकारची एक चिंता जी आहे ती तरुणांच्याशी जोडलेली आहे किंवा तांत्रिक प्रगतीमधनं निर्माण होणारे जे सामाजिक जीवनातले प्रश्न आहेत, माणसाचं एकाकी होत जाणं, तर त्याच्यातलं जे कुटुंब प्रबोधन जे आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की तुम्ही एकमेकांकडे जा, कुटुंबांशी जोडून घ्या, तुमचे कुटुंबांची मैत्री असली पाहिजे, कुटुंबात तुम्ही सगळ्यांनी एकत्र जेवलं पाहिजे, अशा गोष्टी आहेत. म्हटलं तर या खूप प्राथमिक वाटतील, पण आपण घरोघरी जर गेलो तर हे प्रश्न आहेत हे आपल्या लक्षात येईल. त्याच्यामुळे त्या दृष्टीने पण कदाचित संघ भारतीय समाजाची एक नवीन रचना व्हावी पुढच्या शतकामध्ये अशा दृष्टीने मला असं वाटतं विचार करतो. एक एकूण भारताचं जर चित्र आज बघितलं आपण 75 वर्षानंतर स्वातंत्र्याच्या आणि 100 वर्षांनंतर संघाच्या, तर पुष्कळचं समाधानकारक अशा प्रकारचं चित्र आत्ता वाटतंय. हे भारत एकसंघ आहे, भारताची प्रगती झाली आहे, आपण भारत तिसरी शक्ती झालोय. तर आता ह्याच्या पुढे काय? तर ह्याच्या पुढे प्रत्येक माणसाचा परिपूर्ण विकास होणं, कुटुंबाचा विकास होणं आणि समाजाचा विकास होणं असे ते टप्पे संघ मानतो. संघाची जर तू रचना बघितलीस ना तर संघाची रचना ही एखाद्या अविभक्त हिंदू कुटुंबासारखी आहे. म्हणजे कुटुंब प्रमुख, त्याच्यासोबत असणारे अनेक जण, काही वेळा त्यांची कामं एकमेकांची बदलून येणे. एक भाऊ समजा दुधाचा धंदा करतोय, दुसरा व्यापारी आहे, तिसरा जमिनीचे बघतोय, अशा प्रकारचं असणं. कधी कधी त्यांच्यामध्ये बदल होणं, सगळ्यांनी एकत्रित राहणं आणि विकास करणं, मात्र शेवटी कुटुंब प्रमुखाचा निर्णय मान्य करणे. अशा प्रकारची जी एक हिंदू कुटुंबांमधली पद्धत होती, सिस्टीम, तशीच सिस्टीम संघामध्ये आहे आणि ती सिस्टीम राहावी, टिकावी अशा प्रकारचा. आता त्याच्यातले दोन फक्त मी तुला मुद्दे सांगतो. एक म्हणजे भागवतांनी भाषण करताना असं म्हटलं की 2.1 हा रिप्लेसमेंट रेट असतो पॉप्युलेशनचा, लोकसंख्या स्थिर राहते. त्यांचं असं म्हणणं आहे की 3 मुलं कुटुंबात जन्माला यायला पाहिजेत भारतीय कुटुंबांमध्ये, म्हणजे आपलं ते राहील. तर मला ते आक्षेपार्ह वाटतं. याचं कारण असं आहे की ऑलरेडी आपण 144 कोटी झालोय आणि भारतीय जो भूभाग आहे 2.5% जमीन आहे आपल्याकडे फक्त जगातली, त्याच्यावरती किती काय होऊ शकते याला लिमिट्स आहेत. म्हणजे एका बाजूला तुम्ही निसर्गाचं संरक्षण किंवा पर्यावरण किंवा हे जे सगळे मुद्दे आहे, ऊर्जा बचत, हे सगळे जे मुद्दे मांडताय त्याला बरोबर कॉन्ट्रॅडिक्ट करणारा हा असा मुद्दा आहे. हा एक मला न पटणारी गोष्ट आहे की 2.1 राहायला हवंय खरं, पण 3 नंतर आपण किती पुढे जाणार आहे अजून, याचा विचार करायला पाहिजे आणि तो आत्ता त्यांनी वेगळंच मांडलेलं. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे संघाच्या सगळ्या आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये स्त्रियांची जी शक्ती आहे, महिलांची जी शक्ती आहे, त्याचं पुरेसं रेकग्निशन संघाने आतापर्यंत केलं नाही. म्हणजे राष्ट्रसेविका समिती संघाने स्थापन केली अनेक वर्ष, संघानंतर काही वर्षांनी ती स्थापन झाली, पण ती एका अर्थाने बऱ्याच प्रमाणात सबसिडी राहिली, थोडीशी प्रतिकात्मक अशी राहिली. त्यांनी पण कामं बरीच केली, पण निम्मी लोकसंख्या भारताची ही ऊर्जावान होऊ शकते, ती प्रतिभावान आहे, तिचा सगळ्या राष्ट्राच्या घडणीमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून असा सहभाग असू शकतो, होऊ शकतो. अशा प्रकारची जी एक आधुनिक दृष्टी असायला हवी, त्याच्यामध्ये थोडा संघ कमी पडला असं मला एकदा वाटतं. म्हणजे ती दृष्टी मोदींकडे आहे आणि मोदींनी ती गेल्या 11 वर्षांमध्ये अनेकदा दाखवली, पण ज्याला कोर्स करेक्शन असं म्हणतात ते संघाने महिलांच्या बाबतीत सुरू केलंय आणि त्याचा मला विशेष आनंद होतो की भागवतांनी अनेक भाषणांमध्ये महिलांच्या या शक्तीचा अनेकदा उल्लेख केला. त्याच्या अर्थातच त्यांना असं विचारतात की मग संघात प्रवेश देणार का. तर आता संघामध्ये महिलांना प्रवेश
मिळणं ही अगदी वेगळी गोष्ट आहे आणि ते होईल असं मला वाटत नाही. राष्ट्रसेविका समिती ही त्यांची वेगळी एक संघटना आहे. मुळातला मुद्दा महिला म्हणजे स्त्री शक्ती म्हणजे एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि त्याला तुम्ही काही आधुनिक दृष्टीने तुम्ही त्याच्याकडे पाहता का आणि महिलांना तुमच्या ज्या कल्पनेतलं जे काय राष्ट्रोत्थान आहे त्याच्यामध्ये सहभागी करून घेता का, हा मुद्दा असतो. आणि मला असं वाटतं की त्या दृष्टीने गेल्या काही वर्षामध्ये संघ वेगळा आणि एका अर्थाने प्रागतिक पुरोगामी अशा प्रकारचा विचार करायला लागलाय. तुम्ही मध्ये आता म्हणालात की संघ पूर्ण शक्तीनिशी उतरेल. संघाची नक्की आता ताकद शक्ती किती आहे? संघाची शक्ती ज्या प्रमाणामध्ये लोकांना म्हणजे परसिव्ह केले जाते ना तितकी आहे का असा प्रश्न आहे. याचं कारण असं की गंमत म्हणून मी तुला सांगतो की आम्हाला एक तुमचा पूर्ण वेळचा कार्यकर्ता द्या अशी मागणी करणारे संघाकडे वर्षभरामध्ये 100हून जास्त संस्था संघटना जातात आणि म्हणतात की आम्हाला एक माणूस द्या बाबा चांगला आमचं सगळं सांभाळणारा. संघ देतोय अनेक वेळेला, पण संघाकडे इतक्या मोठ्या प्रमाणावरती शक्ती निर्माण झालेली नाहीये. मुळात हेडगेवारांनी काय म्हटलं होतं की आपल्याला ग्रामीण भागामध्ये 1% आणि शहरी भागामध्ये 3% इतक्या लोकांपर्यंत तरी आपण किमान पोचलो पाहिजे. तर तितके पोचलेत का आत्ता ते? तर तसे नाही पोचलेले. आणि दुसरं असं की संघाच्या रोजच्या शाखा इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाढणं, कार्यकर्ते वाढणं हे तसं झालेलं नाही. संघामध्ये काय गंमत केली जाते माहितीये का, की समजा तू संघाचा संयोजक आहेस, तर आज तू विश्व हिंदू परिषदेचं काम करतोस, उद्या तू भारतीय मजदूर संघाचं काम करतोस, परवा तू शाखेवरती जातोस, तेरवा आणखीन एखाद्या कुठल्या तरी कुटुंब प्रबोधनाच्या कार्यक्रमात तू सहभागी होतोस. अशा प्रकारे संघाचे संयोजक हे अनेक भूमिकांमध्ये असतात, वापरले जातात असा शब्द चुकीचा आहे. ते वेगवेगळ्या भूमिका वठवतात. त्याच्यामुळे एकच माणूस अनेक ठिकाणी अनेकदा जातो. प्रत्यक्षात मध्ये ताकद ज्या पद्धतीने वाढायला हवी असं संघाला वाटतं त्या पद्धतीने वाढलेली नाहीये. आता मग संघ बलवान का वाटतो इतका? याचं मुख्य कारण म्हणजे संघाचे प्रतिस्पर्धी कोणीच टिकले नाहीयेत. ही त्याच्यातली खरी गोम आहे. म्हणजे आज जर तू काँग्रेसचं सेवा दल बघितलंस तर ते फक्त कागदावर आहे. म्हणजे ते कधी माहितीये का, काँग्रेस जेव्हा अधिवेशन होतं ना तेव्हा अध्यक्षांच्या बरोबर झेंडा उभारण्यासाठी जे टोपी घातलेले 4 लोक असतात तेवढ्या पुरतं राहिलेलं आहे. आज जर तू समाजवाद्यांच्या संघटना बघितल्यास तर समाजवाद्यांच्या संघटना देशव्यापी एकही तुला नाव सांगता येणार नाही की जे खूप परिणामकारक काम करतात. त्याच्यानंतर कम्युनिस्टांच्या ज्या संघटना आहेत त्या तुला कुठेही इतक्या मोठ्या प्रमाणावरती प्रभावी दिसणार नाहीत. हे संघाला जर कोणी स्पर्धक असेलच तर ते धार्मिक कोणीतरी संघटन एखादा असू शकेल, पण तो सगळा जॉनरच वेगळा आहे. बरोबर. त्यामुळे संघ ज्या क्षेत्रांमध्ये काम करतोय त्या क्षेत्रांमध्ये संघाला प्रतिस्पर्धी कोणी उभा राहू न शकला. तसा जर कोणी राहिला असता ना उभा, की म्हणजे समजा उदाहरणार्थ सेवा दल, काँग्रेस सेवा दल उभं राहिलं असतं इतकं मोठं आणि त्यांनी काम मग त्यांची तुलना करून काहीतरी डावं उजवं ठरवता आलं असतं. आता कोणी नाहीच आहे. मला एक असं त्याच्यातलं वाटतं की संघावरती टीका अनेक जण करता येतेच, काही हरकतच नाही करायला. तुम्ही 100 वर्ष टिकून राहणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. फार मोठी गोष्ट आहे. तुम्ही झेंड्याचा उल्लेख केलात म्हणून संघात तिरंगा फडकवला जात नव्हता आणि आता जातो. कितपत सत्य, काय लॉजिक, काय जस्टिफिकेशन? संघात आता तिरंगा सगळीकडे फडकवला जातो आणि ती स्वागतार्हच गोष्ट आहे. मला असं वाटतं फडकवला जात नसेल पूर्वी याचं एक कारण मला असं वाटतं की फाळणी झाल्यानंतरचा जो काळ आहे त्याच्यामध्ये हा खंडित स्वातंत्र्य आहे आपलं. पण ते विभाजन विभाषिका विभाजन. दिवसही करतात. तर इतका अवघड शब्द येतो. तर संघ म्हणजे आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे पूर्ण स्वातंत्र्य नाही, ते खंडित स्वातंत्र्य आहे आणि एक कधीतरी पुढे भविष्यामध्ये अखंड हिंदुस्थान होईल. आणि म्हणजे अखंड हिंदुस्थान म्हणजे कसा की तो अफगाणिस्तान पासून सुरू होऊन अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, तिबेट, नेपाळ, बांगलादेश, भूतान असा खाली श्रीलंका असं ते मानचित्र आहे. जे संकल्प चित्र ते इतकं प्रचंड मोठं आहे. म्हणजे तसं झालं जेव्हा केव्हा होईल आणि असा जेव्हा अखंड भारत होईल
तेव्हा त्या अखंड भारताचा झेंडा उभारणं हे खरं स्वातंत्र्य असं वाटत असेल काही लोकांना. आता त्याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला ज्याला रियालिटी चेक म्हणतो ना आपण, तसा तो रियालिटी चेक करावा लागतो. आता समजा मोदी जरी संघाचे स्वयंसेवक असले तरी मोदी अखंड हिंदुस्थानाची भाषा बोलू शकतात का आज? त्याला केवढी कंपल्शन्स आहेत. मग त्याच्यामधून काय होतं की एक सांस्कृतिक आपण पोचणं, म्हणजे मगाशी जो मुद्दा मी मांडला होता की जगभर पसरणं किंवा योग दिन देशातल्या जगातल्या 100हून अधिक देशांमध्ये योग दिन मानला जाणं, ही एका अर्थाने भारताची सांस्कृतिक सत्ता आहे. पण हे आकलन यावं लागतं की आधुनिक काळामधल्या ज्या सत्ता असतात त्या केवळ भूमी तुमची घेऊन आपल्याला घेता येतात अशा नसतात. त्या सत्ता वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. टेक्नॉलॉजिकल पॉवर असते, आर्थिक ताकद असते, कल्चरल ताकद असते. म्हणजे चीनला हे आकलन झाल्यानंतर चीनने एक प्रचंड मोठं सांस्कृतिक आक्रमण जगावर सुरू केलंय बुद्धिझमचं नव्या. तो एक वेगळा विषय आहे. पण हे आकलन मला असं वाटतं की संघ विचारांच्या मंडळींना आलं की आत्ताची जी जागतिक सगळी परिस्थिती याच्यामध्ये असं अखंड हिंदुस्थान होणार नाहीये. म्हणजे नजीकच्या भविष्यात तरी नाही होणार. तुम्ही पाकिस्तानचे तुकडे पडतील वगैरे हा सगळा वेगळा मुद्दा. त्याच्यामुळे ही जी प्रतिकात्मकता आहे ना की आम्ही तिरंगा फडकवणार नाही आणि फक्त भगवा फडकवू, याला फारसा अर्थ नाही राहत. त्याच्यामुळे तुम्ही आहे जो भारत, तो भारत मान्य करणं आणि भारताचा राष्ट्रध्वज उभारणं ही काळाच्या बरोबर जाणं आहे. आणि तसं झालंय. त्यातला एक मुद्दा काय मांडायचा माहितीये का की संघ असा खूप बदलत असतो. बाहेरून बघणाऱ्यांना असं वाटतं की संघ बदलत नाहीये, संघ आहे तसाच आहे. संघ तसा आहे तसा जर राहिला असता ना तर संघाचं एक नुसतं एक स्मारक शिल्प होऊन बसलं असतं. तसं नाहीये. ती सळसळती संघटना राहिली याचं कारण ती सतत बदलतीये आणि त्यांना आपण बदलायचं हे कळतं. म्हणजे तुला एक बारीकसा मुद्दा सांगतो की संघाच्या ज्या सगळ्या सभा आणि मिटिंग वेगवेगळ्या प्रकार होतात त्याच्यामध्ये अगदी LGBTQR असं जे म्हणतो आपण त्याच्यावरही चर्चा झालेली होते की या मंडळींचं काय करायचं. आता समजा उद्या एखादा समलिंगी असेल पुरुष आणि तो हिंदुत्ववादी असेल, तो म्हणाला की मी स्वयंसेवक व्हायचंय, मला तयार आहे मी, तर त्याला तुम्ही प्रवेश देणार की नाही, की त्याच्यावरती काट मारणार? हे प्रश्न आहेत आणि हे आधुनिक प्रश्न संघाला कळतात. म्हणजे त्याच्यात तिरंगा उभारणं हा जो आहे ना तो एका अर्थाने संघाने पुढे येणं असं आहे. आणि एका मला असं वाटतं की जो एक फाळणी झाल्यानंतरचा जो एक भावनिक उद्वेग होता ना की आपला देश तुटला आणि त्याचे 2 तुकडे नंतर 3 तुकडे झाले, याचं जे एक होतं त्याची ती एक प्रतिक्रिया होती. त्यातून आपण आता पुष्कळ पुढे आलो. अजून एक संघावरचा आक्षेप आहे की संघाला संविधान बदलायचं आहे, असं काय आहे? कशासाठी? म्हणजे आता संघात आता संविधान बदलून काय मिळणार असं मला. कसं असतं की तुला माहितीये की इंग्लंडला लेखित घटनाच नाहीये. त्यांचं सगळं जे आहे ते नॉर्म्सवरती चालतं आणि परंपरेवरती चालतं. काय लिहिलंय याला अर्थ शेवटी आपण देतो. आता जर सगळं झालंय साध्य तर आता घटना बदलून काय होणार, म्हणजे काय मिळणार? एक पुन्हा की मला असं वाटतं की घटना बदलणं हे सुद्धा मला असं वाटतं की खूप प्रतिकात्मक गोष्ट आहे. त्यातली जास्तीत जास्त खटकणारी आत्ताची गोष्ट कोणती आहे तर त्याच्यातला जो सेक्युलर शब्द आहे आपल्या सरनाम्यामध्ये जो इंदिरा गांधींनी नंतर घातला, तो खटकणारा एक शब्द आहे, तो काढून टाका असं तो तरी न काढता जे काय करायचं ते होऊ शकतंच आहे ना. त्याच्यामुळे घटना बदलणं हा विषय आता मला असं वाटतं मागे पडलाय. मला त्याचं काही फार मला नाही वाटत. दुसरं एक घटना बदलापेक्षा सुद्धा एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे घटनेमध्ये जी राखीव जागांची तरतूद आहे, आरक्षणाची जी तरतूद आहे, त्या आरक्षणाचं संघाने कायम समर्थन केलंय आणि अत्यंत ठाम समर्थन केलंय. म्हणजे हा जो संघावरचा एक आक्षेप सतत आहे की तो वर्ण वर्चस्व, उच्च जातीचं, आणि त्याच्यामागे बाळासाहेब देवरसांपासून सर्व सरसंघचालकांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी त्याचं लॉजिक दिलंय की हे आपल्याला का आवश्यक आहे. म्हणजे तुला माहिती आहे की घटना जेव्हा झाली तेव्हा पहिल्यांदा 10 वर्षापुरतं होतं ते आणि पुढे ते वाढत वाढत आजपर्यंत आता ते आणखीन पुढे चालू राहील. त्याच्यामध्ये काही सुधारणा करायला पाहिजे, 2 पिढ्या ज्यांना मिळालं त्यांचं जायला पाहिजे, या सगळ्या चर्चा होतात संघामध्ये सुद्धा.
पण संघ कायम आरक्षणाच्या बाजूने उभा राहिलाय. हम्म. आणि एक त्याच्यामधलं असं आहे की संघाचं जे एक सोशल स्ट्रक्चर जे आहे ना, ते पण गेल्या 40-50 वर्षात खूप बदलत गेलंय. संघ तसा त्या अर्थाने उच्चवर्णीयांचा नाही राहिलेला. शेवटचा प्रश्न, ज्यांचा या संघाशी संबंध नाही, भाजपशी मतदानापुरता असेल किंवा नाहीच संबंध, अशा सामान्य प्रेक्षकांना जो आता थिंक बँक बघतोय, त्यानं संघाच्या 100मध्ये संघाबद्दलचा काय टेक अवे घ्यावा? त्यांनी टेक अवे असा घ्यावा की एक राष्ट्र प्रथम असं मानणारी एक 100 वर्ष सतत चाललेली आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रवेश केलेली अशी एक मोठी संघटना आपल्या देशामध्ये आहे. आणि ती आता गेल्या काही वर्षात देशाचा नाही तर जगामधल्या अनेक गोष्टींचा विचार करते. आणि दुसरा एक त्याचा लोकांनी किंवा सामान्यांनी असा विचार करा, आपण नागरिकांनी असा विचार करायला हवा की संघाचे प्रमुख म्हणजे सरसंघचालक मोहन भागवत हे सातत्याने जर असं म्हणत असतील की आम्ही खुले आहोत, तुम्ही या आमच्याकडे, आम्हाला पहा, आम्ही काय करतोय ते आम्हाला सांगा, आमचं काही चुकत असेल तर आम्हाला सांगा, सुचवा आम्हाला, तुमच्या कामात आम्ही कसे येऊ शकू हे सांगा, अशा प्रकारचं एक स्वागतार्ह भूमिका संघाच्या बाजूने गेल्या काही दिवसामध्ये वारंवार घेतली जाते. तिला आपण प्रतिसाद देऊ शकतो का, असा विचार सर्वसामान्यांनी करावा. आणि दुसरं एक मी सांगू इच्छेन की संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये फरक आहे, ही गोष्ट नागरिकांनी ओळखायला हवी. कारण गेल्या काही वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष हे पूर्ण एक वेगळी संघटना संस्था झाली आहे. ती सत्ताधारी आहे, त्यांचे सगळे प्रश्न वेगळे आहेत, त्यांची उत्तरं शोधण्याची पद्धत वेगळी आहे. आणि संघ म्हणजे भाजप नाही आणि भाजप म्हणजे संघ नाही, यातला जो हा फरक आहे तो मला असं वाटतं की समजावून सांगण्याची जबाबदारी संघाची पण आहे. तर ती कदाचित या आता शताब्दीच्या कार्यक्रमामध्ये ते कधी कधी करतात तसा प्रयत्न, पण ते काही वेळेला बारीक चिमट्या काढून करतात, पण ते त्यांना स्पष्टपणे पण करावं लागतं. आणि ते वाजपेयींच्या राज्यामध्ये संघाने अनेकदा केलंय, त्याचा काही प्रमाणात तोटाही झाला. म्हणजे बाकीचं सोड, मला एक सारांश रूपाने एक वाक्य सांगावं वाटतं की संघाकडे आपण सगळ्यांनी मोकळेपणाने पाहायला हरकत नाही. त्याचं काही असं फार मोठं गूढ करून ठेवण्याची किंवा हे ह्यांचं काहीतरी वेगळंच चाललंय अशा प्रकारे बघायची गरज नाही. निदान शताब्दीच्या निमित्ताने त्यांना एक ही संधी द्यायला पाहिजे की आम्ही तुम्ही जसे आहात तसे समजून घेण्याचा एक प्रयत्न करूया. तर खूप खूप आभार, इतकं सविस्तर आणि 360 डिग्री विश्लेषण आम्हाला संघाबद्दल ऐकता आलं. पुन्हा वेगवेगळ्या विषयांवर भेटू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू.